ध्यान योग निरूपण भाग 8. Even though as a bodhisattva, the Buddha did practice absorption concentration meditation, this word has a different meaning from concentration. जरी भगवान बुद्धांनी आपल्या बोधिसत्वचर्येच्या दरम्यान तल्लीनता समाधी प्रकारचं ध्यान केलं होतं, तरीसुद्धा कॉन्सन्ट्रेशन समाधी या शब्दापासून या तल्लीनता समाधींचा भावार्थ वेगळा आहे. The Buddha made up and popularized the word samadhi to express collectedness, calm wisdom, tranquility, openness, smiling, and awareness, along with developing a mind which has clarity and wisdom in it. भगवान बुद्धांनी समाधी या शब्दाची रचना स्थिरता, शांत प्रज्ञा, अचलता, मुक्तता, स्मितहास्य, जाणीव आणि त्याचसोबत मनाची स्पष्टता आणि मनाची प्रज्ञा या गोष्टी दाखवण्यासाठी केलेली आहे. Later, the Brahmins changed the meaning to absorption concentration. नंतरच्या काळात ब्राह्मण टीकाकारांनी समाधी शब्दाचा अर्थ तल्लीन एकाग्रतेमध्ये परिवर्तित केलं. Hence, the author will use either collectedness, composure of mind, or unified mind. त्यामुळे या पुस्तकाचे लेखक समाधी या शब्दाचा अर्थ स्थिरता, मनाची शांती किंवा एकरस मन असा घेतील. Anyone who chooses to use the word concentration must know that it means collectedness, stillness of mind, composure of mind, or a unified mind. तरीही जर इंग्रजीमध्ये कॉन्सन्ट्रेशन हाच शब्द तुम्हाला वापरायचा असेल तर लक्षात घ्या की त्याचा अर्थ मनाची शांतता, स्थिरता आणि एकरसता असा आहे. नॉट ॲब्सॉर्प्शन, फिक्स्ड, ॲक्सेस, कॉन्सन्ट्रेशन और इवन मोमेंटरी कॉन्सन्ट्रेशन. परंतु त्याचा अर्थ तल्लीनता, तन्मयता, मग ती क्षणिक असो, उपचार असो किंवा अर्पणा असो असा घेऊ नका. व्हाय? का? Because these fixed states of concentration will suppress the hindrances, which is where our true attachments are stored. कारण तीव्र एकाग्रता आणणाऱ्या ध्यानाच्या ह्या अवस्था, क्षणिक, उपचार आणि अर्पणा ह्या विकारांना दाबून टाकतात आणि या विकारांमध्येच आपली आसक्ती लपलेली असते. स्टॉपिंग द हिंड्रन्सेस फ्रॉम अरायझिंग विल प्रिव्हेंट द मेडिटेटर फ्रॉम एव्हर प्युरिफाईंग द माइंड, चित्त. आपण जर विकार दाबून टाकले, त्यांना वर येऊ दिले नाही, तर आपण आपलं चित्त शुद्ध करू शकणार नाही. द हिंड्रन्सेस आर वेअर क्रेविंग फॉर्म्स आवर अटॅचमेंट्स. सेकंड नोबल ट्रूथ, द कॉज ऑफ सफरिंग इज क्रेविंग. देअरफॉर, if one's deep concentration suppresses them, how can the meditator ever see and let go of craving? ही जी निवरणं आहेत, 5 निवरणं म्हणजे मनाचे विकार: राग, द्वेष, बेचैनी, आळस आणि संशय. हे विकार जर आपण दाबून टाकले तर आपण आपल्या आसक्तीला कधीही दूर करू शकणार नाही, कारण आपली आसक्ती ही या विकारामध्येच दबलेली असते. तिथेच ती तयार होते. तिथेच
उपादान तयार होतं. This book is written with a deep conviction that the systemic cultivation of tranquil wisdom inside meditation, Tvim or Samath Vipassana, brings both insights into the seeing of the true nature of this psychophysical process and serenity of mind at the same time. हे पुस्तक लिहिताना माझी अशी 100% खात्री आहे की शमथ विपश्यना हे ध्यान मन आणि शरीर यांच्या खऱ्या स्वभावाविषयीच्या अंतर्ज्ञानाला तसंच मनाच्या शांततेला ह्या दोन्ही गोष्टींना एकत्र व्यवस्थित पद्धतीने विकसित करतं. Furthermore, there is the seeing and realizing the cause and effect relationships of all dependent conditions. एवढंच नव्हे तर प्रतित्य समुत्पाद म्हणजे कार्यकारण भावाची साखळी, त्या साखळीतील प्रत्येक कडीला पाहणे अनुभवणे हे सुद्धा या शमथ विपश्यना ध्यानामधून साध्य होतं. This means seeing the impersonal process of dependent origination, the Four Noble Truths, and the three characteristics of all existence, anicca, dukkha, and anatta, which is the development of penetrative wisdom. या प्रकारे अत्यंत सूक्ष्मपणे वेध घेणारी प्रज्ञा, ज्यामध्ये कार्यकारण भावाच्या साखळीचा म्हणजे प्रतित्य समुत्पादाचा अनात्मबोध, चार आर्य सत्ये आणि अनित्य, दुःख आणि अनात्म हे या अस्तित्वाचे सर्व प्रकारच्या अस्तित्वाचे तीन स्वभाव आपल्याला कळून येतील. या सर्वांचा वेध ही शमथ विपश्यना घेते. These clear insights lead to dispassion, emancipation, and awakening. या स्पष्ट अशा अंतर्ज्ञानामुळे आपण वासनेपासून मुक्त होतो, विकारांपासून मुक्त होतो आणि आपल्याला ज्ञानाचा साक्षात्कार होतो. As a matter of fact, the Buddha discovered that absorption or one-pointed types of concentration practice of any kind did not lead him to freedom from suffering or nibbana. वास्तविक पाहता भगवान बुद्धांनी हे पाहिलं की हे सत्य त्यांच्या लक्षात आलं की तल्लीन प्रकारच्या समाधीमध्ये किंवा तीव्र प्रकारच्या एकाग्रतेमध्ये दुःखापासून मुक्ती मिळू शकत नाही किंवा निर्वाण प्राप्त होऊ शकत नाही. बट इन फॅक्ट दे लीड अवे फ्रॉम द ट्रू फ्रीडम फ्रॉम सफरिंग. परंतु ह्या तल्लीनता देणाऱ्या समाधी ह्या आपल्याला निर्वाणापासून किंवा दुःखमुक्तीपासून दूर नेतात. आफ्टर बिकमिंग अ होमलेस वन, द बोधिसत्ता फ्युचर बुद्धा वेंट टू टू डिफरंट टीचर्स ऑफ ॲब्सॉर्प्शन, कॉन्सन्ट्रेशन, मेडिटेशन. गृहत्याग केल्यानंतर बोधिसत्वांनी म्हणजे जे की पुढे बुद्ध बनणार होते, राजकुमार सिद्धार्थ, त्यांनी दोन आचार्यांकडे जाऊन तल्लीनता समाधींचं प्रशिक्षण घेतलं होतं. हिज फर्स्ट टीचर वॉज आलार कलाम. त्यापैकी पहिल्या आचार्यांचं नाव होतं आलार कलाम.
After learning the Dhamma and discipline, he practiced until he attained a very high and distinguished state of meditation called the realm of nothingness. आचार्य आलार कलाम यांच्याकडून ध्यान आणि तल्लीनता समाधीचं प्रशिक्षण घेतल्यानंतर भगवान बुद्ध, तोपर्यंत भगवान बुद्ध झाले नव्हते, त्यांना आपण बोधिसत्व म्हणूया. बोधिसत्व हे शून्यायतन ध्यान या विशिष्ट अवस्थेला पोहोचले होते, जी त्या ध्यानामधली एक उच्चतम अवस्था होती. द बोधिसत्ता, फ्युचर बुद्धा, then went to his teacher and asked whether he could proceed any further with that meditation. शून्यायतन किंवा अकिंचायतन ध्यानामध्ये पोहोचल्यानंतर बोधिसत्व आपल्या आचार्यांकडे गेले आणि त्यांनी विचारलं की ह्या पुढचे पायरी मला गाठता येईल का. अलार कलाम रिप्लाइड दॅट इट वॉज द हायेस्ट स्टेज एनीवन कुड अटेन. अलार कलामांनी त्यांना सांगितलं की हीच उच्चतम अवस्था आहे. द बोधिसत्ता, फ्युचर बुद्धा, वॉज सॅटिस्फाईड अँड वेंट टू अनदर टीचर बाय द नेम ऑफ उद्दक रामपुत्त. बोधिसत्वाला या समाधीपर्यंत पोहोचून समाधान झालं नाही आणि ते पुढे उद्दक रामपुत्त नावाच्या आचार्यांकडे गेले. He learned the Dhamma and discipline, then practiced it and attained the absorption jhana, called the realm of neither perception nor non-perception. तिथेही त्यांनी ध्यानाचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला, धर्म आणि विनयाचं पालन केलं आणि शून्यायतनपेक्षाही उच्चतर समाधी जी आहे, जिचं नाव आहे नैव संज्ञा न संज्ञा यतन. संज्ञा आहे हेही सांगता येत नाही आणि संज्ञा नाही हेही सांगता येत नाही, अशा उच्चतम समाधीपर्यंत बोधिसत्व आचार्य उद्दक रामपुत्त यांच्या आश्रमामध्ये पोहोचले. द बोधिसत्ता, फ्युचर बुद्धा, अगेन वेंट टू हिज टीचर अँड आस्क्ड अ सिमिलर क्वेश्चन अबाउट देअर बिंग मोर टू अटेन. ही अवस्था प्राप्त केल्यानंतर पुन्हा ते उद्दक रामपुत्तांना विचारते झाले, जसे की त्यांनी आधी आलार कलामाला विचारलं होतं की याही पेक्षा वरची एखादी पायरी आहे काय. अगेन द बोधिसत्ता, फ्युचर बुद्धा, वॉज टोल्ड दॅट दिस वॉज ॲब्सोल्युटली द हायेस्ट अटेनमेंट एनीवन कुड एव्हर अचीव. परंतु उद्दक रामपुत्तांनीही त्यांना हेच उत्तर दिलं की या समाधीच्या वरची आणखी कुठलीही अवस्था मनुष्य प्राप्त करू शकत नाही. The future Buddha, Bodhisattva, was disappointed because he saw that there were still many more things to let go of. परंतु बोधिसत्वांनी आपल्या मनाच्या खोल कोपऱ्यामध्ये पाहिलं की अजूनही काही विकार शिल्लक आहेत. त्यामुळे ते या समाधीच्या अवस्थांनी तृप्त झाले नाहीत किंवा संतुष्ट झाले नाहीत. He observed that these abstraction types of concentration techniques, which focus intensely on the object of meditation as if he was glued to it, caused a major tightening of mind's attention. बोधिसत्वाच्या असं लक्षात आलं की या सर्व तल्लीनता प्रकारच्या समाधी आहेत, त्याला अब्सॉर्प्शन कॉन्सन्ट्रेशन म्हणतात इंग्रजीमध्ये, त्या मनामध्ये आणि शरीरामध्ये एक प्रकारचा तणाव निर्माण करतात, कारण त्या ध्यानाच्या आलंबनाला आपल्याला खूप चिकटवून ठेवतात. He reasoned that there was still attachment whenever there was tension in mind. भगवान बुद्धांनी बोधिसत्व असतानाच ओळखले की जेव्हा जेव्हा मनामध्ये तणाव आहे, आसक्ती आहे, तेव्हा तिथे उपादान आहेच, लोभ आहेच, अनुराग आहेच. He also noticed that if any part of the experience was suppressed or not allowed to arise, then mind was not really purified from these fetters.
त्यांनी हेही पाहिले की जेव्हा अनुभवाचा एखादा भाग आपण मनाच्या पृष्ठभागावर येऊ देत नाही, तेव्हा मन खरोखर या विकारापासून शुद्ध झालं असं म्हणता येणार नाही. Suppression occurs with every form of concentration, that is fixed absorption concentration or excess concentration. There was still some kind of holding on or attachment to the false idea of a personal ego or self-belief. क्षणिक समाधी असो, उपचार समाधी असो या अर्पणा समाधी असो, या तल्लीन होणाऱ्या समाधीमुळे, एकाग्रतेमुळे, मनाच्या तीव्र एकाग्रतेमुळे विकार हे दबलेत जातात आणि त्यामध्ये कुठेतरी मीला, मीपणाला, आत्मभावाला, अहंकाराला पकडणे आणि त्याविषयीची आसक्ती असणे सम्मिलित आहे. Thus, after 6 long years of trying all of the various spiritual and ascetic practices, from body mortifications such as starving the body, holding the breath, and crushing mind with mind, he realized that these practices did not lead him to a calm and open mind and body that was free from attachment and suffering. त्यानंतर 6 वर्षे त्यांनी शरीराला त्रास देऊन पाहिला, उपवास करून पाहिले, श्वास रोखून पाहिला, मनाने मनाला दाबून पाहिलं, परंतु या सर्व गोष्टी करून सुद्धा शांत मन, मुक्त मन, शांत शरीर, मुक्त शरीर, दुःख आणि आसक्ती यापासून मुक्त असलेलं मन शरीर या साधनांपासून मिळू शकत नाही. हे 6 वर्षाच्या अतिशय कठोर आणि घोर तपश्चर्येनंतर बोधिसत्वांच्या लक्षात आलं. ऑन द नाईट ऑफ द बोधिसत्ता's future Buddha realization of the supreme Nibbana, he recalled an incident at a bluffing festival while he was just a young boy of 1 or 2 years old. इथं 1 or 2 years old म्हटलेलं आहे, बहुधा ते 7 ते 9 वर्षांचे असावेत. बोधिसत्व जेव्हा त्यांना अंतिमतः निर्वाणाचा साक्षात्कार झाला, ज्ञानाचा साक्षात्कार झाला, त्या रात्री त्यांनी आठवलं की नवीन नांगरणीच्या उत्सवाच्या वेळेस एक घटना घडली होती. When his attendants left him alone under a rose apple tree, he sat in tranquil wisdom insight meditation and experienced a mind that was expanded and open, completely free from all tension or tightness craving. तेव्हा त्यांना आठवलं की त्यांच्या दासी त्यांना सोडून गेल्या होत्या जांभळाच्या एका झाडाखाली आणि ते समथ विपश्यनेमध्ये त्या झाडाखाली बसले होते, जेव्हा त्यांचे मन मुक्त होते आणि आसक्तीपासून आणि ताणतणावापासून सर्व प्रकारच्या दूर होते. He saw that this form of meditation would lead him to the experience of the tranquility jhana instead of the concentration jhana. आणि त्यांच्या लक्षात आलं की या प्रकारचं ध्यान हे आपल्याला शमथ ध्यानाकडे नेईल आणि तल्लीन ध्यानाकडे नेणार नाही. As a result of the tranquil wisdom insight meditation, his mind was filled with joy. His body became light and happy. शमथ विपश्यना ध्यानाच्या परिणामामुळे त्यांच्या मनामध्ये सात्विक आनंद भरून आला आणि त्याचे शरीर हलके आणि पुलकित झाले होते. When the joy faded away, he then experienced strong tranquility and peacefulness. सात्विक हर्ष कमी झाल्यानंतर बोधिसत्वाने शांतता आणि स्थिरता अनुभव केली. His mind and body became very comfortable and at ease.
त्यांचे मन आणि शरीर हे एकदम सरळ आणि आरामदायक झाले. His mind was composed, very still, with sharp mindfulness and full awareness of what was happening around him. That is, he could still hear sounds and feel sensations with his body. At that time, त्यांचे मन शांत झाले, स्थिर झाले, अचळ झाले. परंतु मनाची जाणीवेची शक्ती वाढली आणि आजूबाजूला काय होत आहे ते त्यांना पूर्णपणे कळत होते. म्हणजे ते आजूबाजूचा आवाज ऐकू शकत होते आणि शरीरातल्या संवेदनासुद्धा जाणू शकत होते. When the Bodhisatta, future Buddha, sat under the Bodhi tree to meditate on the full moon night of May and made his great effort to attain the supreme Nibbana, he recalled that not all forms of pleasure are unwholesome. बोधिसत्व जेव्हा त्या बोधिवृक्षाखाली वैशाख पौर्णिमेच्या रात्री बसले आणि सर्वोच्च निर्वाणासाठी प्रयत्न करू लागले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सर्वच आनंद हे अपवित्र नसतात. He had these thoughts because he had practiced so many austerities to make pleasant feeling go away by torturing himself. असा विचार त्यांनी यासाठी केला की यापूर्वी त्यांनी कित्येक घोर तपस्या आनंदापासून दूर जाण्यासाठी स्वतःला त्रास देऊन केल्या होत्या. He realized that there could be pleasurable feelings arising in mind and body, although there was not any attachment to anything. त्यांच्या असं लक्षात आलं की आसक्तीशिवायही आनंद असू शकतो मनामध्ये सुद्धा आणि शरीरामध्ये सुद्धा. That very night, the Bodhisatta practiced tranquil wisdom insight meditation, TWIM or Samatha Vipassana, through the method of the 6 R's. त्या रात्री भगवान बुद्धांनी शमथ विपश्यना हे ध्यान केलं, ज्यामध्ये 6 पायऱ्यांच्या सम्यक व्यायामाचा समावेश आहे. अंडरस्टँडिंग राईट एफर्ट. आता आपण हा सम्यक व्यायाम समजून घेऊया. The 6 R's are recognize the mind is distracted. या 6 पायऱ्या काय आहेत? रिकग्नाइज म्हणजे ओळखा की मन भरकटलं आहे. रिलीज माइंड्स अटेन्शन अवे फ्रॉम दोज डिस्ट्रॅक्शन्स. त्या भरकटवण्यापासून, त्या विकारांपासून मनाचे जे लक्ष आहे ते दूर करा. दिस मीन्स दॅट द मेडिटेटर अलोज द डिस्ट्रॅक्शन टू बी देअर विदाउट कीपिंग माइंड्स अटेन्शन ऑन इट. याचाच अर्थ जे भरकटवणारे विचार आहेत त्यांना जशीच्या तसेच ठेवायचे, परंतु मनाचं लक्ष मात्र तिकडे द्यायचं नाही. मनाचं लक्ष द 6 R's आर नॉट अ वे ऑफ मेकिंग डिस्ट्रॅक्शन्स गो अवे. 6 पायऱ्यांच्या ह्या सम्यक व्यायामामध्ये आपण विकारांना बाहेर ढकलून देत नाही. दे आर टीचिंग द मेडिटेटर टू अलो थिंग्स टू बी विदाउट मेकिंग देम बी एनिथिंग अदर दॅन दे आर. मनामध्ये आलेले हे विचार आपल्याला शिकवत आहेत की आपली आसक्ती कुठे आहे, आणि ह्या 6 पायऱ्या आपल्याला शिकवत आहेत की निसर्गातील वस्तूंना, विचारांना जिथे आहे तिथे ठेवायचं आणि त्या जशा आहेत त्यामध्ये काहीही बदल करायचा नाही. रिलॅक्स द टेन्शन और टाइटनेस कॉज्ड बाय दॅट डिस्ट्रॅक्शन. आता भरकटणाऱ्या विचारांनी जो ताण आणि तणाव निर्माण केलेला आहे तो ढिला करायचा. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द 6 R's बिकॉज इट इज द लेटिंग गो ऑफ क्रेविंग. 6 पायऱ्यांच्या सम्यक व्यायामामधली ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. ताणतणाव ढिला करणे म्हणजेच आसक्तीला आपल्या मनातून जाऊ देणे.
Re-smile to bring up a wholesome state of mind. यानंतर पुन्हा ओठावर स्मित हास्य आणायचं आहे, ज्यामुळे मनामध्ये सुद्धा एक पवित्र भाव निर्माण होईल. Return mind's attention back to the breath and relaxing on the in breath and relaxing on the out breath, or sending metta to a spiritual friend, relaxing and smiling. आणि आपल्या मनाचं जे ध्यान आहे किंवा लक्ष आहे ते परत येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर आणि मन शिथिल करण्यावर किंवा आपल्या आध्यात्मिक मित्राला मंगलमैत्री पाठवण्यावर आणि मन शिथिल करण्यावर तसंच स्मितहास्य करण्यावर आणायचं आहे. रिपीट द प्रोसेस ऑफ स्टेईंग ऑन द ब्रेथ अँड रिलॅक्सिंग दीज 6 hours. आणि जेव्हा पुन्हा मन भरकटेल तेव्हा परत ह्या 6 पायऱ्यांचा व्यायाम करायचा आणि परत श्वासावर आणि तणाव शिथिल करण्यावर किंवा मंगलमैत्रीवर आणि तणाव शिथिल करण्यावर परत यायचं आहे. These 6 hours are a way of practicing right effort in the eightfold path. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गामधील सम्यक व्यायामाच्या ह्या 6 पायऱ्या आहेत. दॅट इज, आता हा सम्यक व्यायाम भगवान बुद्धांनी कोणत्या शब्दामध्ये सांगितला आहे ते पाहूया. 1. Recognizing when mind has become distracted by unwholesome distraction. अपवित्र विकारामुळे मन भरकटलेलं आहे हे जाणून घेणे. 2. Letting go of that unwholesome distraction and relax. त्या अपवित्र विचारांना जाऊ देणे आणि मन शिथिल करणे. 3. Bringing up a wholesome object, smiling, and return back to the breath and relaxing. Then, तिसरी पायरी आहे एक पवित्र भाव मनात निर्माण करणे म्हणजे स्मितहास्य करणे आणि आपल्या श्वासाकडे आणि शिथिलीकरणाकडे परत येणे. 4. Staying on the top on the loving kindness and relaxing, or the breath and relaxing. आणि या पवित्र भावावर आपले मन कायम ठेवणे. These are all of 4 of the steps to right effort. भगवान बुद्धांनी या प्रकारे 4 पायऱ्यामध्ये सम्यक व्यायाम सांगितलेला आहे. मोर ऑन धिस लेटर इन द बुक. याविषयी आपण या पुस्तकामध्ये नंतर आणखी चर्चा करूया. इन शॉर्ट, द बुद्धा प्रॅक्टिस द आनापानसती और माइंडफुलनेस ऑफ ब्रीदिंग. थोडक्यात भगवान बुद्धांनी आनापानसती किंवा श्वासावरचा ध्यानाचा अभ्यास केला. लॅटर ही डेव्हलप्ड द माइंडफुलनेस ऑफ लव्हिंग काइंडनेस मेडिटेशन. काही काळानंतर त्यांनी मंगलमैत्री ध्यानाचा विकास केला. अँड ॲज वी ऑल नो, ही बिकेम द बुद्धा ऑर द सुप्रीमली एनलाइटमेंट. आणि आपल्या सर्वांना माहीत असल्याप्रमाणे ते सम्यक संबुद्ध बनले, जे की थोर ज्ञानी होते. द आनापानसती सुद्धा taught by the Lord Buddha 2600 years ago still provides the most direct, simplest, thorough and effective method of training and developing mind. 2600 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी शिकवलेलं आनापानसती सूत्र आजही आपल्याला मुक्तीचा आणि मनाला विकसित आणि प्रशिक्षित करण्याचा थेट, सर्वात सोपा, पूर्ण आणि अतिशय परिणामकारक असा मार्ग दाखवते. The Buddha also taught the mindfulness of metta or loving kindness meditation as a tool that leads to the meditator directly to the attainment of nibbana even more quickly and easily than any other kind of meditation practice.
भगवान बुद्धांनी नंतर मंगल मैत्री नावाचं असं एक सुंदर ध्यान शिकवलं, जे सुद्धा साधकांना निर्वाणापर्यंत पोहोचवतं आणि इतर कुठल्याही आलंबनापेक्षा अधिक लवकर पोहोचवतं.